अ, माझे प्रिय मित्र, हो, प्रिय मित्र राज ठाकरे, त्यांनी काल प्रश्न असा विचारलाय, "अय, घटनाक्रम मध्ये आता रोहित पवार एक लॉबी बिल्डअप करतोय, दिसतंय आपल्याला स्पष्टपणे. एक फेक नॅरेटिव्ह त्यांनी घेतलेला आहे. ते फेक आहे असं मी म्हणतो, याचं कारण अहवाल जसजसे येतील वेगवेगळे, त्या प्रत्येक अहवालामधून हे सिद्ध होईल की याच्या मागे घातपात नाही. निष्काळजीपणा आहे का? होय. तांत्रिक चुकी आहेत का? होय. देखभालीमध्ये सरसकटच सर्वच विमानांच्या बाबतीत कसूर झालेली आहे का? होय. या विशिष्ट विमानाबाबतच ती झाली होती का? नाही, ती सरसकट झाली होती. तांत्रिक त्रुटी होत्या. पायलटच्या जजमेंटमध्ये एरर ऑफ जजमेंट होतं. त्याचा निर्णय चुकला होता, त्याचा अंदाज चुकला होता आणि म्हणून हा अपघात घडला. अपघाताची कितीही काहीही कशीही कारणं, वेगवेगळे अहवाल, अगदी सीबीआयचा अहवाल सुद्धा मी तुम्हाला सांगतो, याचं कारण आतली खूप अशी माहिती तज्ज्ञांनी दिलेली, सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेली, इव्हन मंत्र्यांनी काही दिलेली, की हे खरं काय आहे. मी विचारतो ना, मित्र आहेत आपल्याला त्यांना खासगीत विचारतो ऑफ द रेकॉर्ड. जरा तरी मला कुठे याच्यात दिसलं असतं की नाही ते असं नाही. असा हा एक पैलू आहे बरं का, ज्याच्यामध्ये रोहित जे नॅरेटिव्ह मांडतोय सारखं, त्याच्याशी कुठेतरी एक धागा आहे बरं का. आता मी तुम्हाला सांगतोय ते असं सांगतोय, आज ते सांगण्याला महत्व आहे, याचं कारण एक एक अहवाल आता तुमच्या समोर यायला लागणार आहेत, एकेका चौकशीचे निष्कर्ष यायला लागणार आहेत आणि त्यावेळेला तुम्ही मला समोरून असं सांगावं अशी माझी अपेक्षा आहे की अनिलजी, तुम्ही 28 फेब्रुवारीला जो व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की अनेक अहवाल आता एकामागोमाग येतील, त्या प्रत्येक अहवालाचे 3 किंवा 4 किंवा 5 जे निष्कर्ष असतील त्याच्यामध्ये तांत्रिक चूक, एरर ऑफ द पायलट, जजमेंट एरर, त्याच्याबद्दलचं एकूण मेंटेनन्स मधला सर्वच विमानांबद्दलचा, त्या संस्थेचा, ती जी कंपनी आहे तिचा हलगर्जीपणा आणि जी एक सगळी सरकारी यंत्रणा आहे की जी याच्यावर नियंत्रण ठेवते, तिचंही दुर्लक्ष, एकूणच या एका पर्टिक्युलर विमानाबाबत नाही, एकूणच सिस्टीम मध्ये असलेले फॉल्ट्स आणि स्थानिक परिस्थिती, तिथला निष्काळजीपणा, या सगळ्यावर बोट ठेवलं जाणार. पण एका कुठल्या तरी कटाचा, कारस्थानाचा, षडयंत्राचा भाग म्हणून त्या वैमानिकाला तरी आत्मघातकी काही हे करायला लावलं किंवा अन्य पद्धतीने हा घातपात आहे, या निष्कर्षाला एकही 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 अहवाल कितीही वेगवेगळ्या संस्थांकडून घ्या, अगदी रोहित म्हणतो तसं परदेशी संस्था इन्व्हॉल्व करून जरी घेतला तरी येणार नाही. त्याबाबत मी फार मोठ्या माणसाकडून ग्वाही घेतलेली आहे. मी हे माझं नाही बोलत आहे, मी माझं नाही बोलत आहे. मी इतक्या मोठ्या माणसाकडून ग्वाही घेतली आहे की आता त्यांचं नाव सांगणं योग्य आणि एवढं करतात की ते एका फार मोठ्या जबाबदारीच्या पदावर आहे आणि हे सगळे अहवाल येण्याच्या आधी त्या अहवालाच्या संदर्भात काहीतरी त्यांनी पूर्वग्रहाने, प्रतिकूल किंवा अनुकूल, काय त्याचं कसं ट्विस्ट करायचं तुम्ही तुमचं ठरवा, पण मत व्यक्त करणं योग्य नाही, बरोबर आहे, त्यांनी नाहीच केलं पाहिजे. पण राज ठाकरे यांनी जो प्रश्न उपस्थित केला की रोहित पवार बोलतो आणि सुनेत्रा वहिनी गप्प कशा. राज साहेब, प्रिय राज, तुम्हाला हे माहिती आहे, तुम्ही एका फार मोठ्या महान परंपरा असलेल्या, विरासत, वारसा असलेल्या अशा घराण्यात जन्माला आलेला, होय की. तर त्यामुळे तुम्हाला एक घराण्याच्या काही प्रथा, परंपरा, संकेत, मर्यादा आणि त्या घराण्याशी निगडित संबंधित अशाही वेगवेगळ्या व्यक्ती, शक्ती, संस्था, संघटना यांच्या संदर्भातल्या प्रोटोकॉल्स, प्रोटोकॉल्स मराठीमध्ये त्याला राजशिष्टाचार असा शब्द आहे प्रोटोकॉलला, पण ओके, शिष्टाचार म्हणू आपण. आचारसंहिता सुद्धा इनडायरेक्टली इन्व्हॉल्व असते आणि ही आचारसंहिता एक तुम्ही जेव्हा मंत्रिमंडळाचे सदस्य असतात तेव्हा तुम्हाला ती लागू होते. हा केवळ आता कुटुंबाचं कुठेतरी एक हे म्हणून बोलण्याचा आणि काहीतरी एक वेगळं जे आहे, जे सत्य आहे, पण सत्य सुद्धा मी तुम्हाला सांगतो राज, तुमच्या बाबतीत वैयक्तिक जीवनात पण सांगतो मी तुम्हाला, तुमच्या सार्वजनिक जीवनात सांगतो, तुमच्या राजकीय जीवनात सांगतो, एक वडीलधारा माणूस, श्रीकांतजींचा, बाळासाहेबांचा त्या काळातला माणूस, त्यांच्याशी प्रदीर्घ काळ
एक ऋणानुबंध असलेला आणि तुमच्याही बद्दल मनामध्ये विलक्षण असा स्नेह प्रेमभाव असलेला तुमचा एक ज्येष्ठ असा संबंधित स्नेहबंधित म्हणून तुम्हाला मी सांगतो की तुम्ही जसं काही गोष्टी माहिती असल्या तरी देखील बोलायला नाही पाहिजेत, त्या बोलता किंवा काही वेळेला पाळता. पण काही माहिती आहे, तुम्हालाही माहिती असलेल्या काही गोष्टी त्याच्यावर तुम्ही आयुष्यात कधी बोललेले नाही आहेत. मला माहिती आहे कोणत्या त्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. त्याबद्दल तुम्ही नाही बोललात आणि ते योग्यच केलं. तुम्ही ते योग्यच केलं. त्याबद्दल तुम्ही नाही बोललात, त्याची वाच्यता नाही केलीत, हे ठीक आहे. एक घराण्यामध्ये आपण जसं एक देवस्थान असतं तसं आपल्या घरामध्ये देखील एक कुलाचं म्हणून एक काही संकेत, परंपरा, प्रथा, एक वंदनीयता, पूजनीयता अशी असते. तिचं पावित्र्य जपाय करता काही वेळेला मौन इष्ट असतं. ते तुम्ही पाळलं, मला माहिती आहे, आणि तुम्हाला संदर्भ माझ्या लक्षात आलाच असेल. पण काही संकेत तुम्ही जेव्हा राजकीय जीवनात असतात तेव्हा पाळायचे असतात, जे तुम्ही पाळत नाही, त्यामुळे संकटात येतात असं मला नेहमी वाटतं. तुम्ही लक्षात घ्या की रोहित जे बोलतोय, रोहित तुमच्याकडे पण आला. रोहित का आला तुमच्याकडे? याचं कारण त्याला खात्री होती की आता तुमची भूमिका सरकारच्या विरुद्ध आहे. तो कुणाकडे जातोय? अहो, तो उद्या केजरीवालकडे पण जाईल. आता तो इकडे उद्धवकडे, संजयकडे, यांच्याकडे, त्यांच्याकडे जाणार आहे. जे जे आता फडणवीसांच्या विरुद्ध आहेत, जे जे मोदी शहांच्या विरुद्ध आहेत, जे जे भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध आहेत, जे जे थोडक्यात केंद्र राज्य सरकारच्या विरुद्ध आहे, अशा प्रत्येक माणसाकडे तो जाणार. त्यातली एक फॉर्मॅलिटी, त्याला जिथे जिथे आग लावता येईल त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन तो आग लावणार आणि कुठे आग पटकन पेटेल हे माहिती आहे म्हणून तो तुमच्याकडे आला, बाकी काही नाही. त्याला माहिती होतं तुमचं हे. बरं, तुम्ही टिपिकल ठाकरे साहेबांनी धोका की धुके, धुक्यात की धोक्यात, बरोबर तुमचं ते स्टाईल आहे, त्या पद्धतीने बोलत. पण तुम्ही जो प्रश्न विचारलात की सुनेत्रा देवी का नाही बोलत, तुम्हाला काय वाटतं काय नाही बोलत? रोहित पुतळे आहे, ती अजितदादांची पत्नी आहे, धर्मपत्नी आहे, आणि तिचं सर्व जीवन सर्वस्वी अजितदादांना वाहिलेलं होतं हे तुम्हीही जाणता. तुम्हीही माँसाहेब, बाळासाहेब यांचं जीवन पाहिलंय. एका स्त्रीची समर्पितता काय असते हे पाहिलंय. आज माँसाहेबांच्या जागी तुम्ही सुनेत्रा देवींना पहा, माँसाहेबांच्या भूमिकेत पहा. तुम्ही हा विचार करा की त्या बोलत नाहीयेत, याच्या मागे त्यांच्या काही हे नाहीयेत, काय म्हणतात त्याला, तुम्हाला जसं वाटतं ते तसं त्यांना बोलायला काही बंदी वगैरे असं नाही. पण एक कटू सत्य आहे. ते कटू कोणा करताय माहितीये का? हे रोहित करताय, हे जे सरकार विरोधी आहे, भाजप विरोधी आहे, त्यांच्या करताय. आणि ते कटू सत्य असं आहे की हा अपघातच आहे आणि याबद्दल सरकारचं आतून एकमत आहे. त्यांच्याकडे पुरावे आहेत. काळाच्या ओघात अहवाल जसे येतील तसे ते सिद्ध होणार आहेत. मी आजच राजसाहेब तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये घातपात नाही. हा, निष्काळजीपणा आहे, एरर ऑफ जजमेंट ऑफ द पायलट आहेच. मेंटेनन्सच्या संदर्भात एकूण सगळ्याच विमानांचा ताफा त्यांचा तसा आहे. या कंपनीच्या विमानातून ठाकरे पण गेलेले आहेत, उद्धव पण गेलेला आहे, असं काही नाही, सगळे गेलेले आहेत. असा कोणता पक्ष आणि नेता नाही, कदाचित तुम्ही नसेल गेले, माहिती मला. पण त्या गप्पा आहेत. याचं कारण असं आहे की त्यांना सत्य माहिती आहे आणि सत्य आत्ता सांगून रोहितला काहीतरी आपण शह देतोय या नादामध्ये लोकांच्या मध्ये वेगळ्या भावना जाणं. अरे बघा, रोहितचा प्रयत्न काय चाललाय, बायको असून आमच्या बाजूने नाही उभे राहत, चौकशीच्या बाजूने उभी राहत नाही, गप्प बसते, कारण त्याला वहिनीनं बदनाम करायचं आहे, सुनेत्रा देवीनं बदनाम करायचं आहे. त्या बदनामीत तुम्ही सामील होऊ नका. त्या गप्पा आहेत. याचं कारण योग्य वेळेला योग्य अहवाल आल्यानंतर योग्य पुराव्यानिशी योग्य शब्दात योग्य तेवढंच त्या बोलणार आहेत आणि ते ज्या दिवशी त्या बोलतील त्या दिवशी रोहितचं सगळं षडयंत्र उघडकीस येणार आहे, कारस्थान उघडकीस येणार. थोडी वाट पहा राजसाहेब, थोडी वाट पहा. सुनेत्रा देवी गप्प चुप्प वगैरे असं नाहीये. योग्य वेळेला योग्य पद्धतीने योग्य पुराव्यादिवशी त्यांना जे आज माहिती असलेलं सत्य आहे ते सांगणार आहेत आणि त्या दिवशी तुम्ही म्हणाल की खरंच आहे की सुनेत्रा देवी आता बोलल्या तेच योग्य झालं, आधी नाही बोलल्या तेही योग्य झालं. धन्यवाद.